अगं माझं मस्त चालू आहे. सगळं सॉर्टेड. सकाळी लवकर उठायचं, आई आबांना नाश्ता करून द्यायचा. मग भावाची थोडी चिडचिड होते, पण मग ते झालं की मग शाळेत निघायचं आणि निघताना बरोबर वहिनीसमोर येऊन उभी राहते. तुला माहिती आहे, माझ्या वहिनीच्या हाताला प्रचंड चव आहे. तिचे टोमणे ऐकले की वेगळं असं जेवण जेवूच वाटत नाही. तिच्या टोमण्यानेच पोट भरून जातं. आणि मग शाळेत जायचं. शाळेत गेल्यावर लहान लहान मुलांना ABCD शिकवायची. तुला एक गंमत माहिती आहे का? ते लहान मुलांमध्ये राहूनच ना मला खूप काही गोष्टी समजल्यात. लहान मूल जेव्हा एखादं स्वप्न बघतं ना, तेव्हा ते कधी पूर्ण होईल याची आशा मनात धरत नाही. त्याच्यामुळे त्याला शांत झोप लागते. पण आपण मात्र आता झोपायलाच घाबरतो. कारण आपण पाहिलेलं स्वप्न कधीतरी पूर्ण होईल या विचाराने आपल्याला झोप लागत नाही. आणि मग ते स्वप्न तुटलं की मग पुन्हा नवीन स्वप्न पडेल या भीतीने झोप लागत नाही. स्वप्न खूप महाग झालेत ना गं. अगं मी ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि याची मला आता सवय आहे. पण माझ्यासारखे किती अशा मुली आहेत की त्यांना हे स्वीकारू शकत नाही आहेत की पैसा असल्यामुळे त्यांना हवं ते शिक्षण नाही घेता येते, म्हणून ते आज आत्महत्या करत आहेत. त्यांच्यासाठी खूप काही करू वाटतं गं. पण या शिक्षणाच्या नावाखाली बाजार करणाऱ्या लोकांच्या मंडईत किती दिवस हा आपला असा तराजू, हक्काचा तराजू असा रिकामा होताना पाहायचा. नाही पाहत का आता? तुला माहिती आहे, मला ना माझे बाबा फारसे आठवत नाहीत. पण त्यांनी एका डायरीमध्ये ना एक वाक्य लिहिलं होतं. गुन्हेगार काहीतरी करतो म्हणून समाज उद्ध्वस्त होत नाही, तर समाज उद्ध्वस्त होतो कारण कॅपेबल माणसं काहीच करत नाही. पण तू बरोबर बोलत होतीस. आपण तरी काय करणार ना? काहीच नाही करू शकत. पण ऐक ना, एक वडापाव आणतेस का? हां,